नमस्कार माझ्या शेतकरी मित्र बांधवांनो, मी प्रवीण कोळी किसान नॉलेजेबल या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मका या पिकाची संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. मकाचे MSP दर मागील 10 वर्षांमध्ये काय आहेत आणि आता वर्तमानमध्ये सरकारनं काय निर्धारित केले आहेत, तर मका या पिकाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, मका या पिकाचा जर विचार केला तर देशाच्या काही भागामध्ये आणि महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली जाते. मित्रांनो, आज शेतकऱ्यांचा कैवारी कोणी उरला नाहीये. मित्रांनो, मला सांगा मित्रांनो, 2014 पासून या सरकारने आजपर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या हिताचा कोणता ठोस निर्णय घेतलाय हो? उलट या बोगस सरकारने 2020 मध्ये शेतकऱ्यांच्या विरोधात 3 कृषी कायदे सप्टेंबर 2020 मध्ये संसदेत मांडले गेले होते. या कृषी कायद्यांवर आपण नंतर सविस्तर व्हिडिओ बनवू मित्रांनो. पण मित्रांनो, 2013 मध्ये मका या पिकाचा MSP दर 1310 रुपये प्रति क्विंटल होता. मित्रांनो, तो आता या वर्षी 2026 मध्ये तब्बल 14 वर्षानंतरही मक्याचा MSP दर मात्र 2400 रुपये प्रति क्विंटल सरकारकडून निर्धारित करण्यात आला आहे. आता मित्रांनो, सर्वात चकित करणारी गोष्ट म्हणजे हा MSP किमान आधारभूत किंमत हा फक्त आणि फक्त कागदावर राहतो. मित्रांनो, प्रत्यक्षात या MSP दराचा भाव शेतकऱ्यांना मिळतच नाही. मित्रांनो, आता तुम्ही शॉक होणार, कारण मित्रांनो आता पुढे आपण चार्ट बघणार आहोत. मित्रांनो, मका या पिकाच्या एकूण उत्पादनाच्या किती टक्के माल सरकार खरेदी करतं ते या चार्टमध्ये आपण पुढे बघणारच आहोत. मित्रांनो, एकूण उत्पादनाच्या 184.50 लाख टन सरकारी खरेदी 2012 मध्ये करण्यात आली होती. मित्रांनो, तर 0.20 लाख टन म्हणजे एकूण उत्पादनाच्या 0.11%च खरेदी MSP दरावर सरकारने केली होती. मित्रांनो 2023-24 एकूण उत्पादनात 379.92 लाख टन सरकारी खरेदी करण्यात आली. मात्र MSP दरावर 1.60 लाख टन म्हणजे एकूण उत्पादनाच्या 0.42%च खरेदी सरकारकडनं करण्यात आली. मित्रांनो, 2012-13 ते 2023-24 बद्दल जर विचार केला मित्रांनो, टक्केवारीमध्ये तर 0.11 ते 0.42%च खरेदी सरकारकडनं करण्यात आले आहे. मका पिकाच्या एकूण उत्पादनाचा केवळ 0.40%च माळ अंदाजे सरकार खरेदी करते. मित्रांनो, अक्षरशः 2025 खरीप वर्षात सप्टेंबर महिन्यात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मित्रांनो, पीक विमा असूनही कसलेही पीक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. मित्रांनो, फक्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मंत्र्यांनी फोटो काढलेत आणि खोटे आश्वासने दिलीत. मित्रांनो, चला नका देऊ हो नुकसान भरपाई, पण त्याच्या मालाला योग्य तो दर तर द्या. मित्रांनो, अक्षरशः शेतकऱ्याची मका खरीप हंगामातील ची मका 700, 800, 900, 1000 रुपयाप्रमाणे व्यापाऱ्यांनी खरेदी केली आणि तीच मका व्यापाऱ्यांनी MSP दराने 2400 रुपये प्रति क्विंटलने विकली. म्हणजेच बघा काय अवस्था केली या सरकारने शेतकऱ्यांची. एवढा भयानक भोंगळा कारभार चाललाय आणि यावर कोणी बोलायला सुद्धा तयार नाही. आणि कोणी हिम्मत करून बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला हुकुमशाहीनं दाबण्याचा प्रयत्न या सरकारकडनं केला जातोय. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो. आणि भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.